श्री स्वामी समर्थ. चला तर मग आज आपण जाणून घेऊया, होळी येण्यापूर्वी आपण कोणकोणत्या वस्तू खरेदी करणे आपल्यासाठी शुभ आहेत आणि वर्षभर आपल्याला धान्य कमी पडणार नाही, घरामध्ये अखंड लक्ष्मी राहील. ही होळीचा दिवस म्हणजे एक सिद्ध चा दिवस आहे. ह्या होळीच्या दिवशी आपल्याला काही सिद्धी प्राप्त करण्यासाठी सुद्धा आपण सेवा करत असतो. म्हणजे कोणी बघा तंत्र मंत्र काही जे लोक करतात, तंत्र मंत्र विद्या शिकण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे हा होळीचा दिवस. आपल्या वर्षभरामध्ये अशा 4 रात्री असतात की त्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी त्या महत्त्वाच्या 4 रात्रीमधली ही एक रात्र होळीची रात्र असते. आणि होळीच्या दिवशी जेवढे काही आपण उपाय सेवा करत असतो त्याचे तर फळ आपल्याला प्राप्त होतच असतात. पण काही शुभ वस्तू अशा असतात की त्या खरेदी केल्यावर सुद्धा आपल्याला त्याचं शुभ परिणाम आपल्याला दिसायला भेटतात आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते. बघा त्या कोणकोणत्या वस्तू खरेदी करणं शुभ आहे ते आपण आता जाणून घेऊया. पहिले तर आपल्या घरामध्ये मुख्य दरवाजाला लावण्यासाठी आपल्याला चांदीचा स्वास्तिक खरेदी करायचा आहे. जर तुम्हाला तुमची प्रगती चांगली असेल तर तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर आपल्याला मुख्य दरवाजावरती चांदीचे पावलं खरेदी करू शकता. आपल्याला जर आपली इच्छा असेल किंवा आपली प्रगती असेल तर ह्या वस्तू पण खरेदी केलं तर अतिउत्तम आहे. आणि ते होळीच्या आधी आपल्याला घरामध्ये खरेदी करून आणायचं आहे. आणि आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही साईडला 2 असं लक्ष्मी माता आपल्या घरात चालून येत आहे अशा प्रकारे ती पादुका लावायची आहेत, म्हणजे लक्ष्मीची पावलं. आणि स्वास्तिक जर आपण घेतले तर दरवाजाच्या मुख्य दरवाजा आहे त्याच्या मधोमध ते स्वास्तिक आपल्याला लावायचं आहे. समजा आता काही कारणाने आपण स्वास्तिक खरेदी करू शकत नाही चांदीचं, म्हणजे आपल्याला जर आपली तेवढी प्रगती नसेल तर आपण आपल्या मुख्य दरवाजावरती मधोमध एक स्वास्तिक काढायचं आहे. जर तुम्ही कुंकाचं स्वास्तिक काढू शकता किंवा हळदीचं स्वास्तिक काढू शकता. म्हणजे त्या हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र, थोडं गंगाजल मिक्स करून आपण स्वास्तिक काढू शकता. आणि दोन्ही साईडला 2 अशा उभ्या रेषा ओढायच्या आहेत. ते पण सुद्धा आपल्या प्रगतीचे प्रतीक आहे आणि शुभाचं ते प्रतीक आहे स्वास्तिक. म्हणून आपल्या मुख्य दरवाजाच्या मधोमध एक स्वास्तिक असायलाच हवा. आणि मुख्य मेन उंबऱ्यावरती लक्ष्मीचे पावले, आपण चांदीचे पावले लावू शकता. नसेल तर मग आपण दर मंगळवारी, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी ह्या दिवशी आपल्याला रोज हळदीचं लेपन करायचं आहे. थोडं हळदीमध्ये पाणी गंगाजल आणि गोमूत्र टाकून हळदी त्या उंबऱ्याला लेपन करायचं आहे. असे केल्याने काय होईल, आपल्या जे वाईट शक्ती आहेत ते उंबऱ्याच्या बाहेरच राहील. आणि जे आपल्यावर कोणी करणी-वादा केलेले आहेत, आपले वाईट विचार करतात, आपलं वाटोळं व्हावं म्हणून असे जे काही लोक आपल्यावरती करणारे असतात त्यांचे सगळं काही ते विचार ते उंबऱ्याच्याच बाहेर असतात. ते आपल्याला जास्त त्याचं इफेक्ट होत जाणवत नाही. म्हणून आपण आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन आपल्याला ह्या शुभ तिथीला, शुभ दिवशी, सणावाराला हे करायचं आहे. त्याचबरोबर बघा आपल्याला शुभ वस्तू घरामध्ये खरेदी करणं म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र हे लक्ष्मी प्राप्ती प्रतीक आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी एक प्रतीक म्हणून हे श्रीयंत्र आहे. अत्यंत प्रभावशाली आहे. आपल्या घरामध्ये धन येण्यासाठी, धन आलेलं टिकून राहण्यासाठी आणि आपलं आरोग्य चांगल्यासाठी श्रीयंत्र खरेदी करणं शुभ मानलं गेलं आहे. त्याच प्रकारे आपल्या घरामध्ये शंख आपल्या देवघरामध्ये असणं हे सुद्धा शुभाचे प्रतीक आहे. बघा कोणाला जर वाईट स्वप्न येत असेल, कोणाला असं भीती वाटत असेल, झोप येत नसेल तर शंखातलं थोडंसं पाणी त्यांना तीर्थ म्हणून द्यायचं आणि शंखातलं पाणी त्यांच्या अंगावर असं थोडं शिंपडले तर ते जे वाईट शक्ती आहे ते वाईट शक्तीपासनं त्या आजारी व्यक्तीची
वाईट शक्तीपासून सुरक्षा होते आणि ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. आणि दररोज हे आपण एक 11 दिवस 21 दिवस असे लगातार शंखातलं त्या व्यक्तीला पाणी तीर्थ दिले तर खूप त्याचं चांगले शुभ परिणाम बघायला भेटतात. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये कुबेर यंत्र, त्याचबरोबर कुबेर यंत्र हे धनाचे देवता आहेत आणि लक्ष्मी आपल्याकडे धन तर येतं पण ते टिकत नाही. तर आपल्या घरातलं धन टिकून ठेवण्यासाठी हे कुबेर देवताचं कार्य आहे. म्हणून आपल्या घरामध्ये कुबेर यंत्र खरेदी करणं सुद्धा शुभ आहे. हे सगळे आपल्याला होळीच्या आधी खरेदी करायचे आहेत आणि मग होळीच्या दिवशी आपल्याला ह्या वस्तू स्थापना देवघरामध्ये करायची आहेत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये गजलक्ष्मी, ह्या 2 गजलक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थापना केली तर सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहते. त्याचबरोबर आपल्याला गोमूती चक्रसुद्धा ह्या दिवशी आणून आपल्याला सिद्ध करायचे आहेत. ही सिद्ध रात्री आहे. 11 गोमती चक्र आणायचे आहेत. हे आपल्याला सहज पूजेच्या दुकानामध्ये प्राप्त होऊन जातं. ते गोमती चक्र 11 गोमती चक्र आणायचे आहेत आणि त्याला पंचामृत अभिषेक करून स्वच्छ पाण्यानं धुवून पुसून एका वाटीमध्ये ठेवून त्याच्यावरती आपल्याला श्रीसूक्त 16 वेळेस आणि लक्ष्मी मातेचं मंत्र ओम महालक्ष्मीचे विष्णुपत्नीचे धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदया 1 माळ, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 1 माळ, त्याचबरोबर गायत्री मंत्र 16 वेळेस. अशा प्रकारे लक्ष्मी प्राप्तीसाठी ह्या गोमती चक्रावरती आपल्याला मंत्र म्हणायचे आहेत आणि ते मंत्र म्हणून ते गोमती चक्र रात्रभर देवघरामध्येच ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी एका लाल कपड्यामध्ये बांधून ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. तर ह्या सिद्ध रात्री आहे. ह्या दिवशी आपल्या धन प्राप्तीसाठी सुद्धा गोमती चक्र अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यावरती ह्या 16 वेळेस श्रीसूक्त आवर्जून म्हणा. हे धनप्राप्तीसाठी आपल्याला हे आपल्या तिजोरीमध्ये उचलून बांधून ठेवायचे आहे. असे केल्याने बघा आपल्या घरामध्ये धन येण्याला अनेक मार्ग प्राप्त होतात आणि आलेलं धन हे टिकून राहतं. धन येणं तेवढंच महत्त्वाचं आहे पण टिकून राहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून आपण ह्या सगळ्या सेवा आपल्याला ह्याच्या दिवशी करायच्या आहेत, होळीच्या दिवशी. आणि वस्तू आपण अगोदरच सगळी जुळवाजुळवून करायची आहे. तसेच होळी पेटवताना होळीमध्ये आपल्या घरातली सगळी नकारात्मकता नष्ट व्हावं म्हणून थोडीशी घरातली झाडून काढलेली थोडीशी धूळ एका पेपरामध्ये पुडी करून ते होळीच्या अग्नीमध्ये प्रज्वलित करून द्यायची आहे. म्हणजे आपल्या घरातली जे काही नकारात्मकता आहे, जे करणीबाधा आहे, जे वास्तुदोष आहे ते सगळे जळून भस्म होऊन जाईल. होळी हे वाईटचं नाश करून सत्याचं प्रवार करणारा हा दिवस म्हणजे हा होळीचा दिवस. शुभ दिवस.